बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देगलूर येथे दिवंगत अतिक सेठ यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले। आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी कुटुंबियांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला। तसेच दिवंगत अतिक सेठ यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। या भेटीदरम्यान परिसरातील नागरिक, व्यापारी व मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार साहेबांच्या या संवेदनशील भेटीमुळे कुटुंबियांना मानसिक आधार मिळाला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। स्थानिक पातळीवरही या भेटीची चर्चा सुरू असून आमदार साहेबांचा लोकांशी असलेला जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी साक्षर NCN न्यूज टीव्हीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा दौरा होता आणि आज ते देगलूर शहरामध्ये अनेक कार्यक्रम आवरून त्या ठिकाणी सातून भेट देण्यासाठी आले होते। आतिकुर रहमान साहेब यांच्या निवासस्थानी काय सांगणार? देगलूरला आमच्या जे नगराध्यक्ष टेकाळीताई आणि जनविश्वास कार्यालय म्हणून त्यांचं स्वतंत्र असं कार्यालय देगलूर शहरामध्ये सुरू केलं। त्याचं उद्घाटन हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते माझ्या उपस्थितीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी आलो। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी ॲडव्होकेट नाज मॅडम, दुसरे आमचे देगलूरचे अजितभाई यांच्या वडिलांचं दुःख निवेदन झालं म्हणून त्यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला मी या ठिकाणी आलेलं आहे। शेवटी ही आपली संस्कृती आहे की एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण जाणं, आणि मला ही घटना कळली लगेच मी पदमवार साहेबांना सांगितलं की आपण त्यांच्या घरी जाऊ, सांत्वनपर भेट करू। असे 2-3 कार्यक्रमाच्या निमित्तानं देगलूर शहरामध्ये मी आलो। स्वर्गवासी अजित पवार दादा यांचं निधन झाल्यानंतर देगलूर शहराच्या जे जनता आहे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले की इथला विकास होऊ शकेल का? आता जशा पद्धतीनं आपण कोणीही भीती बाळगण्याचं कारण नाही। मनामध्ये थोडीशी भीती किंवा रुकूक राहणं स्वाभाविक आहे, परंतु आदरणीय दादा गेल्याच्या नंतर सुनेत्रा वहिनी पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली। उद्याची पोटनिवडणूक त्यांची संपली की आपण विकासाच्या कामाला सुरू करणार आहोत। परवाच मी पदमवार सावकार, बालाजीराव टेकाळे, अंकुश देसाई यांनी वहिनींची भेट घेतली। कामाच्या संदर्भातही चर्चा झाली। निधी मोठ्या प्रमाणावर मिळेल। लक्ष्मीकांत पदमवारनी जे सगळं घडून आणलेलं आहे, जो शब्द दिलेला आहे आणि त्यांच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या काळात मी असेल किंवा राष्ट्रवादीचे अन्य नेते असतील त्यांनी जो शब्द दिला क्रमाक्रमानं आपल्याला पूर्ण करायचं। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आपल्या या ठिकाणी कसं असणार? आता त्याला निवडणुका कधी लागतील सांगणं कठीण आहे। मी मागेही सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पडेल। या ठिकाणी काँग्रेसची बैठका चालू आहेत। काँग्रेस ज्या पद्धतीनं मोर्चेबांधणी करत आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा मोर्चेबांधणी होईल। राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी आहेच, फक्त दादांच्या जाण्यामुळं सगळे डिस्टर्ब झालेले आहे आणि कुटुंबातला एखादा प्रमुख गेल्याच्या नंतर ही अवस्था सगळ्यांचीच होती। तसं ते राष्ट्रवादीचे कुटुंब प्रमुख, त्याच्यामुळं सगळ्यांना सावरून घ्यायला आम्ही सगळे एकच आहोत, पण सावरायला वेळ लागला। देगलूर तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्यांना पीक विमा आतापर्यंत मिळालेला नाही, त्याच्यासाठी फार संतापलेली जनता आहे, तर त्यासाठी काय प्रयत्न करणार? मी याच्या संदर्भात माहिती घेतो आणि माहिती घेऊन त्याच्यावर स्टेटमेंट करतो किंवा इथे मिळालं नसेल तर का मिळालं नाही मला नेमकं त्याच्यावर माहिती। तर येणाऱ्या काळामध्ये देगलूरचा विकास पहिल्यासारखाच पुन्हा एकदा होईल का? देगलूरचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अतिशय चांगला होईल। निवडणुकीच्या माध्यमातून किंवा निवडणूक झाल्याच्या नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी जो शब्द देगलूरकरांना दिला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यासहित सर्वांची आहे। त्यामुळे थोडा वेळ लागेल, परंतु काम। आपण ज्यावेळेस या ठिकाणी खासदार होता त्यावेळेस मोर्चे तुमचे असे आश्वासन होते की देगलूर बिदर बोधन रेल्वे मार्ग लवकरात लवकर होईल। आपण या ठिकाणी खासदार पद गेल्यानंतर तेव्हापासून या ठिकाणी चर्चाही पण झाली, त्या संदर्भात काय सांगा? मी मागे सांगितलं की 30-35 वर्षामध्ये नांदेड देगलूर बिदरचा मार्ग कोणी म्हणजे मार्गाचा प्रश्न मार्गी लावू शकला।
मला त्याच्यात यश मिळालं. 50% वाटा भरण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली आणि महाराष्ट्र सरकारने 50%च्या रकमेचा GR पण काढला. कर्नाटक सरकारकडून ते थांबलेलं आहे. त्याला कसं आहे की काही प्रश्न हे विधानसभेच्या सभागृहाचे, काही प्रश्न हे लोकसभा राज्यसभेचे. त्याच्यामुळं रेल्वेचा, पोस्टाचा, विमानाचा हा विषय जवळपास तो केंद्राकडे जातो. त्याच्यामुळं असलेल्या खासदारांनी याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यसभेत मी जेवढं केलंय त्यांना फक्त पुढे न्यायचे त्या. आणि बोधन, मुखेड, अहमदपूर, लातूर, नांदेड, लोहा, लातूर हे दोन्ही मार्गाचे अंतिम सर्वे करण्याच्या ऑर्डर या माझ्याकडे. सर्वेचं काम देखील सुरू आहे. आता त्यांनी आवाज उठवून, त्यांनी पाठपुरावा करून हे दोन्ही नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून घेतले पाहिजे. नरसी ते देगलूरपर्यंत जे महामार्ग आहे तर आपण पाहत असाल की तरुणाचा मोठ्या प्रमाणात अपघात होतो, ट्रॅफिक वाढलेली आहे. मी खासदार असताना, मी त्याच्यानंतर आमदार असताना आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी साहेब देगलूरमध्ये आले होते. त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र सरकारची NOC ती केंद्राला पाठवा. मी ताबडतोब देगलूरपासून नांदेडपर्यंत, म्हणजे नांदेड ते हैदराबादपर्यंत रस्ता 4 लेन करा. दुर्दैवानं आत्तापर्यंत नांदेडच्या पुढाऱ्यांना याची NOC घेता आली नाही. पण मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटून याची NOC लवकरात लवकर घेऊन गडकरी साहेबांकडे देण्याचा प्रयत्न करणार आहे. गडकरी साहेब त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. परंतु इथल्या लोकलच्या स्थानिक नेत्यांनी जो काही ॲग्रीमेंट केले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थांबलेलं आहे. त्या ॲग्रीमेंट संपुष्टात आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे. इराण अमेरिकेच्या युद्धामुळं गोरगरिबांना या ठिकाणी महागाईचे चटके बसत आहेत, त्यासाठी काय चटके तर बसणारच आहे. आम्ही जरी किती म्हणालो की सगळे सामुग्री आहे, पण ठीक आहे, इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती ठीक आहे. परंतु युद्ध लवकर संपेल अशा पद्धतीचा आशावाद करू आणि पूर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल.